बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस बघितलं. आता आजपासून आपल्याला बघायचं आहे बॅलन्सिंग ऑफ रेसिप्रोकेटिंग मासेस. आता रेसिप्रोकेटिंग मासचा नक्की बॅलन्स म्हणजे नक्की काय करतोय ते पहिल्यांदा सांगतो. रेसिप्रोकेटिंग मासचं बॅलन्सिंग म्हणजे काय. पहिल्यांदा मी ते रेसिप्रोकेटिंग मास तुम्हाला दाखवलं. म्हणजे मी ते स्लाइडर क्रॅंक मेकॅनिझम ड्रॉ करालोय. मी ते स्लाइडर क्रॅंक मेकॅनिझम ड्रॉ केले बघा. त्या स्लाइडर क्रॅंक मेकॅनिझम मध्ये हा रोटेटिंग क्रॅंक आहे, कनेक्टिंग रॉड, हा स्लाइडर आणि हा बाहेर आहे सिलेंडर. मग याच्यामध्ये जे फोर्सेस ऍक्ट होतात, ते फोर्सेस तुम्हाला मी दाखवतो. एक म्हणजे याची आपण रेडियस आर घेऊया, या क्रॅंकची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा घेऊया. ठीक आहे. या पॉइंट्सना जर नावं देतो, याला म्हणतो मी ओ, या पॉइंटला मी म्हणतो सी आणि हा पॉइंटला म्हणतो मी पी. म्हणजेच काय, या स्लाइडर क्रॅंक मेकॅनिझम मध्ये क्रॅंकची रेडियस आर आहे आणि त्याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे. मग या ओमेगा एवढ्या अँग्युलर वेलॉसिटीने रोटेट व्हायला लागला तर याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस मी तुम्हाला इथे दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा हा क्रॅंक याला या बाजूला ओढणार, म्हणजे अलॉंग द ऍक्सिस या डायरेक्शनला जो फोर्स ऍक्ट होतोय त्याला म्हणणार आम्ही एफ आर, म्हणजे रिक्वायर्ड फोर्स फॉर द एक्सलरेशन. एफ आर म्हणजे या पिस्टन वरती हा क्रॅंक रोटेट व्हायला लागला की हा कनेक्टिंग रॉड त्याला या बाजूला ओढायला बघणार, म्हणजे या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार. त्या फोर्सला मी काय म्हणले, एफ आर. ज्या वेळेला कुठलं पण मास, आता हे जे मास आहे हे मास मी कन्सिडर करतो स्मॉल एम आहे. हे मास ज्या वेळेला मूव्ह व्हायला चालू होईल त्यावेळेला मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला इनर्शिया फोर्स ऍक्ट होणार, त्याला मी म्हणतो एफ आय. आय म्हणजे इनर्शिया फोर्स, एफ सफिक्स आय. एफ म्हणजे फोर्स, आय म्हणजे इनर्शिया फोर्स. त्यामुळे हा रिक्वायर्ड फोर्स फॉर द एक्सलरेशन आहे, म्हणजे हा स्लाइडर मूव्ह करण्यासाठी. स्लाइडर मूव्ह झाला की अपोजिट डायरेक्शनला इनर्शिया फोर्स ऍक्ट होणार. मग इनर्शिया फोर्स म्हणजे काय याचं मी तुम्हाला भरपूर वेळेला एक्झाम्पल दिले, परत एकदा एक्झाम्पल सांगतो. समजा एखादी गाडी टू व्हीलर थांबली आणि मी त्याच्या एक मागच्या सीटवरती बसलोय, पुढे कोणतरी त्याचा रायडर आहे आणि त्यांनी समजा गाडी एकदम ऍक्सिलरेट केली तर मागे जो बसलेला असतो तो काय होतो बाळांनो, आणि मागे जातो. बरोबर आहे काय. गाडी पुढे जाते तर काय होतो, तो माणूस मागे जातो. म्हणजेच काय, ऍक्सिलरेशनच्या अपोजिट डायरेक्शनला इनर्शिया फोर्स ऍक्ट होतो, तो म्हणजे हा इनर्शिया फोर्स. तसंच हा जो स्लाइडर आहे ज्या वेळेला मूव्ह होईल त्यावेळेला या स्लाइडरचा या सिलेंडर बरोबर कॉन्टॅक्ट असणार. स्लाइडरचा सिलेंडर बरोबर कॉन्टॅक्ट असणार. ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट असतो तिथं नॉर्मल रिॲक्शन जनरेट होते. नॉर्मल रिॲक्शन त्याला मी म्हणतो एफएन. एफएन म्हणजे काय, नॉर्मल फोर्स ऍक्टिंग इन बिटवीन स्लाइडर अँड सिलेंडर. स्लाइडर आणि सिलेंडर मधला हा काय, नॉर्मल फोर्स. मी 3 फोर्सेस दाखवलेत बघा इथं. मी परत एकदा सांगतो. ज्या वेळेला क्रॅंक या बाजूला फिरेल त्यावेळेला या स्लाइडरवरती काहीतरी फोर्स ऍक्ट होणार, त्याला मी म्हटलं रिक्वायर्ड फोर्स एफ आर. मास मूव्ह झालं की त्याच्या अपोजिट डायरेक्शनला इनर्शिया फोर्स ऍक्ट होणार, म्हणजे एफ आय. स्लाइडर आणि सिलेंडर यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे, कॉन्टॅक्ट असल्यामुळे नॉर्मल रिॲक्शन एफ आय. हे 3 फोर्सेस ऍक्ट होणार. सायमल्टेनियसली हे रोटेट होताना ज्या वेळेला हा स्लाइडर इकडे मूव्ह होईल त्यावेळेला थ्रू कनेक्टिंग रॉड हा क्रॅंक वरती फोर्स अप्लाय करतो. तो त्या क्रॅंकच्या बिअरिंग वरती ऍक्ट होतो, याला आपण म्हणतो एफ बी, म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन द बिअरिंग. फोर्स ऍक्टिंग ऑन द बिअरिंग. समजा आता या क्रॅंकचा या ऍक्सिस बरोबरचा अँगल थिटा आहे. या क्रॅंकचा या ऍक्सिस बरोबरचा अँगल थिटा आहे असं कन्सिडर करा. मग या एफ बी हा इन्क्लाइंड फोर्स आला. या इन्क्लाइंड फोर्सचे बाजूने 2 कंपोनेंट जनरेट होतील. ठीक आहे, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. मी दाखवतो. हे बघा, हा त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आणि हा त्याचा व्हर्टिकल कंपोनेंट. म्हणजे रिसॉल्व्ह केले की 2 कंपोनेंट येतील. म्हणजे जो इन्क्लाइंड फोर्स या कनेक्टिंग रॉड वरती क्रॅंक वरती ऍक्ट व्हायला लागला
त्याचे दोन कंपोनंट आले, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. म्हणून मी असं म्हणतो एफ बी चा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि त्याला म्हणतो मी एफ बी चा व्हर्टिकल कंपोनंट. कोणाच्या ऑडिओ जोशी एफ बी चा हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ बी चा व्हर्टिकल कंपोनंट. ठीक आहे. म्हणजे टोटल आता इथं जर तुम्ही फोर्सेस बघितले तर बेसिक 4 फोर्स आहेत. 4. एक एफ आर, दुसरा एफ आय. एफ आर म्हणजे रिक्वायर्ड फोर्स टू मूव्ह दिस स्लाइडर. एफ आय स्लाइडर मूव्ह झाला की इनर्शिया फोर्स अपोजिट डायरेक्शनला येणार. एफ एन स्लाइडर आणि हा सिलेंडर यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे नॉर्मल फोर्स आला, नॉर्मल फोर्स. या बेरिंग वरती थ्रू कनेक्टिंग रॉड जो फोर्स ऍक्ट व्हायला त्याला म्हणलं मी एफ बी, फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग. त्याला मी रिझॉल्व्ह केलं 2 कंपोनंट. म्हणजे बेसिक माझ्याकडे 4 फोर्सेस होते. 4 कुठले कुठले? एफ आय, एफ आर, एफ एन आणि एफ बी. त्यातला एफ बी म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग जो आहे तो मी रिझॉल्व्ह केला, 2 कंपोनंट मध्ये कन्वर्ट केला, एफ बी एच आणि एफ बी बी. म्हणजे एफ बी चा हॉरिझॉन्टल कंपोनंट, एफ बी चा व्हर्टिकल कंपोनंट. मग आता जर या फोर्सेसचा जर तुम्ही विचार करायला गेला, आता तुम्ही म्हणणार हे सगळे जे फोर्सेस आहेत हे कुठून आणले, तर तुम्हाला एक टॉपिक आहे बाळांनो, इनर्शिया फोर्सेस म्हणून. ठीक आहे. एक टॉपिक आहे तो अजून मी घेतलेला नाही, सगळ्यात सोपा टॉपिक आहे म्हणून मी सगळ्यात शेवटला ठेवलाय, इनर्शिया फोर्सेस. त्या इनर्शिया फोर्सच्या टॉपिक मध्ये हे सगळे फॉर्म्युले येणार आहेत. म्हणजे एफ आय काय असतो, त्यावर नाही बाकीच्या किमती कशा काढायच्या, हे सगळं तुम्हाला त्यावेळेला येणार आहे. ठीक आहे. पण आता मी त्याचा थोडासा संदर्भ तुम्हाला डायरेक्ट सांगतो, तुम्ही तसं लक्षात ठेवा. ही काय फिगर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणार नाही आहे. इनर्शिया फोर्स जो असतो म्हणजे रेसिप्रोकेटिंग मासचा इनर्शिया फोर्स तो कसा बॅलन्स करायचा त्याच्याबद्दल मी सांगालोय. मग हे जे फोर्सेस आहेत हे सगळे, तर या फोर्सेस मध्ये काय होते, हा एफ आय आणि हा एफ आर हे नॉर्मली एकमेकाला इक्वल अपोजिट असतात. म्हणजे अंदाजे त्यांच्या किमती काय असतात, सेम असतात. अंदाजे एफ आय अँड एफ आर ह्या 2 किमती सेम असतात. तसंच एफ एन आणि हा एफ बी चा व्हर्टिकल कंपोनंट, एफ बी चा व्हर्टिकल, हे 2 पण काय असतात, सेम असतात. त्यामुळे अप्रॉक्सिमेटली सेम असतात. म्हणजे एकाची किंमत 100 असेल तर दुसऱ्याची 98, 99, 100 अशी काहीतरी किंमत असते. मग जर असं असेल तर एफ आय एफ आर सेम झाले म्हणजे हे 2 फोर्सेस कॅन्सल झाले. एफ एन एफ बी बी 2 फोर्सेस सेम झाले म्हणजे हे कॅन्सल झाले. म्हणजे राहिला किती फोर्स येतं, जर समजा इनर्शिया फोर्स, रिक्वायर्ड फोर्स, नॉर्मल फोर्स आणि बेरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंगचा व्हर्टिकल कंपोनंट जर सेम झाले तर इथं राहिले किती फोर्सेस? 0. 0 कसे काय? हे बघा, हा याला बॅलन्स झाला, मी दाखवतो. हे याला बॅलन्स झाला, हा डाऊनवर्ड आहे, हा व्हर्टिकल बॅलन्स झाला. हे डाऊनवर्ड व्हर्टिकल बॅलन्स झाले की हा फोर्स राहिला की रे, आहे काय? म्हणजे एफ बी एच हा काय असतोय, अनबॅलन्स्ड फोर्स आहे, हा बॅलन्सच होत नाही. तर याला मी काय म्हटलं समजलं? म्हणजे या फोर्स सिस्टीम मध्ये इनर्शिया फोर्स, रिक्वायर्ड फोर्स एकमेकाला इक्वल अपोजिट असतात. एफ एन एफ बी एकमेकाला इक्वल अपोजिट असतात, त्यामुळे कॅन्सल होणार. राहिला फक्त काय, एफ बी एच. म्हणजेच इन रेसिप्रोकेटिंग सिस्टीम एफ बी एच हा काय, अनबॅलन्स्ड फोर्स. आता अनबॅलन्स्ड फोर्सचा इफेक्ट काय असतो सांगा? अनबॅलन्स्ड फोर्सचा इफेक्ट, अनबॅलन्स्ड फोर्समुळे काय होते बघा, व्हायब्रेशन जनरेट होतात आणि व्हायब्रेशनमुळे एक्सेसिव्ह स्ट्रेसेस येतात. बरोबर आहे काय? मग आता अनबॅलन्स फोर्स हा काय करायला पाहिजे, आपल्याला बॅलन्स करायला पाहिजे. म्हणजे तो इथं आहे बघा. आता हा अनबॅलन्स फोर्स आहे, तुम्हाला कळलं. अजून एक गोष्ट आहे ती पण सांगतो. अँड जरा फक्त 1 मिनिट विचार करा, ह्याला 2 मिनिटं विसरा. आता हा अनबॅलन्स फोर्स विसरा 2 मिनिट. हा अनबॅलन्स हे मला कळलं. हा फोर्स आणि हा फोर्स एकमेकाला कॅन्सल झाले, हे मी काढतो. हा फोर्स आणि हा फोर्स एकमेकाला कॅन्सल होतील, पण या दोघांच्या मध्ये डिस्टन्स आहे बघा. डिस्टन्स असेल तर तिथे काय जनरेट व्हायला पाहिजे, 2 पॅरलल अनलाईक फोर्सेस काय जनरेट करतात, 2 पॅरलल अनलाईक फोर्सेस काय जनरेट करतात,
मोमेंट जनरेट करतात. हे फोर्सेस एकमेकाला कॅन्सल होतील, पण याने जनरेट केलेला मोमेंट म्हणजे काय, कपल, हा कपल काय राहणार, अनबॅलन्स राहणार. मी म्हणतो अँड अनबॅलन्स कपल जनरेटेड बाय, कुणी जनरेट केला, FN अँड FBV. FN अँड FBV हा पण काय अनबॅलन्स आहे. म्हणजे या रेसिप्रोकेटिंग सिस्टीम मध्ये दोन गोष्टी अनबॅलन्स आहेत, एक म्हणजे हा अनबॅलन्स फोर्स आणि हे अनबॅलन्स कपल. आता गंमत सांगतो, तुम्ही या रेसिप्रोकेटिंग सिस्टीमला जर बॅलन्स करायचं म्हटलं तर हा अनबॅलन्स फोर्स तुम्हाला बॅलन्स करता येतो, अनबॅलन्स फोर्स. पण काही जरी झालं तरी याने जनरेट केलेला कपल बॅलन्स करता येत नाही. काय म्हटलं मी, अनबॅलन्स फोर्स फक्त बॅलन्स करता येतो आणि हे अनबॅलन्स ज्या कपल जनरेट झालाय तो काही झालं तरी बॅलन्स करता येत नाही. त्यामुळे कुठली पण रेसिप्रोकेटिंग सिस्टीमला काय म्हणतात, पार्शल बॅलन्सिंग. काय म्हणतात, पार्शल बॅलन्सिंग. म्हणजे कम्प्लीट बॅलन्स करता येत नाही, ती पार्शल बॅलन्स करता येते. मग आता ह्याचं एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, मी म्हटलं जे आता पार्शल बॅलन्सिंग इथे झाले. ठीक आहे, म्हणजे FBV FN एकमेकाला कॅन्सल करतील, पण त्यांचा कपल जनरेट केलाय तो अनबॅलन्सच राहणार. त्याचं एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्प्लेंडर गाडी घ्या, स्प्लेंडर. ठीक आहे, 100 सीसीची गाडी घ्या कुठली पण. हायवेवरती घेऊन गेलो, 70 स्पीडच्या वरती गेलो, 70 स्पीडच्या वरती, तर ती गाडी काय होते, 70 स्पीडच्या वरती गेल्यानंतर व्हायब्रेट व्हायला चालू होते का नाही, व्हायब्रेट देते. व्हायब्रेशन कुणामुळे येतात, व्हायब्रेशन कुणामुळे येतात, बिकॉज ऑफ द अनबॅलन्स फोर्स. मग आता तुम्ही सांगा, 70च्या स्पीड पर्यंत व्हायब्रेशन नव्हतं, म्हणजे तोपर्यंत तो फोर्स काय होता रे, बॅलन्स होता. 70च्या स्पीडच्या वरती गेलो, आता व्हायब्रेशन जनरेट झाले, याचा अर्थ तो फोर्स काय झाला, अनबॅलन्स झाला. याचा अर्थ काय, ते पार्शली बॅलन्स केले. 60 किंवा 70च्या स्पीड पर्यंतचा जो काही फोर्स आहे त्याला बॅलन्स केले. मी काय म्हटलं समजलं. मग आता जर समजा त्या 60 किंवा 70च्या स्पीड पर्यंतच्या फोर्सला जर बॅलन्स केला असेल तर ते बॅलन्सिंग आहे, ते म्हणजे काय, पार्शल बॅलन्सिंग आहे. त्यामुळे रेसिप्रोकेटिंग मासेस हे कधीही कम्प्लिटली बॅलन्स करत नाही, तर ते काय करतात, पार्शली बॅलन्स करायचं. पार्शली बॅलन्स करायचं म्हणजे काय, की अनबॅलन्स फोर्सची व्हॅल्यू कमी करायची, म्हणजे जनरेट होणारे व्हायब्रेशन रिड्यूस होतात, जनरेट होणारा स्ट्रेस कमी होतो. ठीक आहे, मग यासाठी रेसिप्रोकेटिंग मासेस हे पार्शली बॅलन्स करतात. भरपूर वेळेला ओरलला हा क्वेश्चन विचारतात, व्हाय रेसिप्रोकेटिंग मासेस आर पार्शली बॅलन्स, असं विचारतात. का बॅलन्स करतात पार्शली, हा फोर्स बॅलन्स करता येतो आपल्याला, पण ह्या दोघांनी जनरेट केलेला मोमेंट तो बॅलन्स करता येत नाही, म्हणूनच त्याला काय म्हणायचं, द रेसिप्रोकेटिंग मासेस आर पार्शली बॅलन्स. समजलं सगळ्यांना, हे पार्शली बॅलन्सिंग म्हणजे काय आहे, FI ला FR कॅन्सल झाला, FN ला FBV कॅन्सल झाला, हा अनबॅलन्स्ड फोर्स, आणि FN आणि FBV न जनरेट केलेला कपल हा अनबॅलन्स कपल. आता त्यातला फक्त मला अनबॅलन्स्ड फोर्स हेच बॅलन्स करता येते, फक्त एवढंच बॅलन्स करता येते, हा कपल बॅलन्स करता येत नाही. मग आता मी तुम्हाला काय सांगणार, हा फोर्स कसा बॅलन्स करायचा. ठीक आहे, आता हा फोर्स कसा बॅलन्स करायचा बघा. या FBH ची नॉर्मली किंमत इक्वल टू FI असते. म्हणतो इन जनरल FBH इज इक्वल टू काय असतं, FI. म्हणजे FI ची किंमत आणि FBH ची किंमत सेम असते, तसंच FI ची किंमत आणि FR ची किंमत सेम असते. आता कोणतरी एकच बॅलन्स होणार आणि हा अनबॅलन्स राहणार. म्हणजे या FBH ची किंमत एक अंदाजे इनर्शिया फोर्स एवढी असते. आता हा जो इनर्शिया फोर्स आहे हा मी इथं तुम्हाला लिहितो, FI इज इक्वल टू काय असतं, F इज इक्वल टू MA, F इज इक्वल टू MA असतो, बरोबर. आणि A ऍक्सलरेशन जे आहे ते तुम्हाला म्हणजे मी एक टॉपिक तुम्हाला अजून मी शिकवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तो सोपा टॉपिक आहे त्यामुळे मी अजून घेतलेला नाही. त्यात याचं डेरिव्हेशन करून दाखवणार आहे. हा ऍक्सलरेटिंग फोर्स किती असतो, ऍक्सलरेशन किती असतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्याचा फॉर्म्युला असा आहे, हा हे मास असंच ठेवतो, A म्हणजे ओमेगा स्क्वेअर आर इंटू कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय n. आता हे काय काय आहे हे फक्त एकदा मी तुम्हाला सांगतो. याचं डेरिव्हेशन, हे जे डेरिव्हेशन आहे की नाही हे पुढे लिहिलंय, त्याचं डेरिव्हेशन तुम्हाला 8 मार्कांना पेपरला विचारतात, पण ते दुसऱ्या टॉपिक मध्ये आहे, मी ते डायरेक्ट घेतलेलं आहे.
ऍक्सलरेशन ऑफ रेसिप्रोकेटिंग पार्ट, म्हणजे हा स्लायडर मूव्ह व्हायला लागला तर याचा ऍक्सलरेशनचा हा फॉर्म्युला आहे, ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन. ओमेगा म्हणजे या क्रँकची स्पीड, या क्रँकची स्पीड. आर म्हणजे या क्रँकची रेडियस, या क्रँकची रेडियस. थिटा म्हणजे या क्रँकनं हॉरिझॉन्टल बरोबर म्हणजे ऍक्सिस बरोबर केलेला अँगल. कॉस 2 थिटा परत तोच अँगल आला. आणि एन, एन म्हणजे ऑब्लिगिटी रेशो. एन म्हणजे काय असतंय? ऑब्लिगिटी रेशो. फक्त मी ते लिहून ठेवतो. वेअर एन इज इक्वल टू, एन म्हणजे काय असते? एल बाय आर. आता एल म्हणजे काय? लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड. या कनेक्टिंग रॉडची इथून इथपर्यंतची लेंथ, लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड डिवाइड बाय आर. आर म्हणजे रेडियस ऑफ क्रँक. हा एल बाय आर रेशो म्हणजे काय असते? एन. एन म्हणजे ऑब्लिगिटी रेशो इथे आहे बघा. ओके. मग हा जो इनर्शिया फोर्स आहे, हा इनर्शिया फोर्स म्हणजे तुमचा अनबॅलन्स फोर्स आहे बघा, एफबीएच. म्हणून मी इथे एफबीएच ची किंमत देतो. देअरफॉर एफबीएच म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स इथला, या सिस्टीम मधला अनबॅलन्स फोर्स म्हणजेच हा एम इनर्शिया फोर्स आहे, त्याची किंमत देतो एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन. आता बाळांनो मी एक लय महत्वाची टर्म करणार आहे. मी जे आज सांगायला लागले तुम्हाला सगळ्यांना, हे आज फक्त थिअरी आहे, ठीक आहे. पण प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायला चालू केला तुम्ही उद्यापासून, तर तुम्ही म्हणणार प्रॉब्लेम लई सोपे आहेत. जर असं थिअरी आता इथनं पुढे जरा अवघड वाटेल, फक्त लक्ष द्या. 1-2 वेळा तुम्ही व्हिडिओ बघितला पुन्हा की तुम्हाला सगळं समजून जाईल. आता हा अनबॅलन्स फोर्स आहे बघा, हा अनबॅलन्स फोर्स. आता हा फोर्स मला बॅलन्स करायचा, बरोबर आहे. दिस अनबॅलन्स फोर्स टू बी बॅलन्स. मी लिहितो दिस अनबॅलन्स फोर्स हा बॅलन्स करायचा मला. आता हा बॅलन्स करण्यासाठी थोडस या अनबॅलन्स फोर्स बद्दल आपण बोलूया. हा, या फोर्स बद्दल मी काय करतो, हा एम ओमेगा स्क्वेअर आर आहे की नाही, इथनं आत मल्टिप्लाय करतो, आत हे आत मल्टिप्लाय करतो, म्हणजे एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा, ओके, प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन. ओके. म्हणजे हा फोर्स बॅलन्स करण्यासाठी, हा फोर्स जर बॅलन्स करायचा असेल तर किती टर्म तयार झाल्या इथं बघा, 2 टर्म तयार झाल्या. एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन. आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, एम ओमेगा स्क्वेअर आर म्हणजे काय असते रे? एम ओमेगा स्क्वेअर आर म्हणजे एम ए फोर्स. एम ओमेगा स्क्वेअर आर, जरा विचार करा आणि मग सांगा. असं म्हणताय टी टी काय असतंय? टी टी काय काय? नाही. बरं एक विचारतो तुम्हाला, सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला सांगा जरा. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला सांगा. बरोबर आहे. काय बरोबर आहे? एम ओमेगा स्क्वेअर आर. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय? एम ओमेगा स्क्वेअर आर हा कोणाचा फॉर्म्युला आहे? सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे मी ते लिहून ठेवतो, सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतं? एम ओमेगा स्क्वेअर आर. आता इथं या, लक्ष द्या रे. म्हणजे ही पहिली जी टर्म आहे, पहिली टर्म, याच्यामध्ये हे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे काय. आता दुसऱ्या टर्म मध्ये या, हे पण काय आहे? हे पण काय आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. सेंट्रीफ्युगल फोर्सच आहे. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स काय रोटेटिंग बॉडी मध्ये जनरेट होते का रेसिप्रोकेटिंग? रेसिप्रोकेटिंग. तुला कानाखाली देऊ का रे? ओ नाही, सॉरी, रोटेटिंग. रोटेटिंग बॉडीमध्ये जनरेट होतोय. पण अनबॅलन्स फोर्सला तुम्ही बॅलन्स करायला गेला तर हे सेंट्रीफ्युगल फोर्स आलाय, ह्यो पण सेंट्रीफ्युगल फोर्स आलाय. म्हणजे मी बॅलन्स करायला रेसिप्रोकेटिंगचं आणि फॉर्म्युल्यात किमती आल्या रोटेटिंगच्या, बरोबर आहे काय? सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे रोटेटिंगच्या आल्यात. म्हणून हे बॅलन्सिंग कसं करतात ते सांगतो तुम्हाला. आता लक्ष द्या जरासं. हे फॉर्म्युला कोणाचा आहे? सेंट्रीफ्युगलचा आहे ना. मग जरा इथं या. आताची स्टेप महत्वाची आहे. मग हे जे मास आहे की या स्लायडरचं, काय तर पिस्टनचं मास असेल की 50-100 किलो, ते ऐका, लक्ष द्या रे.
हे इथं घ्यायचं, इथं घ्यायचं, म्हणजे इथं मास आहे असं म्हणा. हे मास मी इथं घेतलं मास. आता याच्यावरती किती सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार सांगा याच्यावरती. हे रोटेट वाले ना, सेंट्रिफ्युगल फोर्स किती ऍक्ट होणार? सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय, एम ओमेगा स्क्वेअर आर. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, जरी हे रेसिप्रोकेटिंग मास असलं तरी मी बॅलन्स करताना हे मास इथनं उचलणार, इथं नेऊन ठेवणार क्रॅंकच्या एंडला, इथं इमॅजिन करणार, आणि हे रोटेट व्हायला लागले आणि याच्यामुळे हा सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेट झालाय आणि हाच बॅलन्स करायचा. म्हणजेच मला बॅलन्स करताना जरी मी रेसिप्रोकेटिंग म्हणत असलो तरी मी हे मास उचलून इथे घेणार, हे रोटेट व्हायला लागले आणि याचा हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, ह्याला बॅलन्स करायचा आहे, मी असं म्हणतो. म्हणजे मी पुन्हा कुठं कुठे पोहोचलो बघा, मी गेलो रेसिप्रोकेटिंग मासेस मध्ये, पण माझी थिअरी पुन्हा कुठून पोहोचली, रोटेटिंग मासेसला तिने पोहोचली. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही जे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत ते कुठले आहेत, रेसिप्रोकेटिंगचे आहेत का रोटेटिंगचे आहेत? याच्या अगोदर रोटेटिंग. म्हणजेच तोच प्रॉब्लेम मी परत सोडवणार फक्त 2 वेळाला. पहिल्या टर्म साठी एकदा सोडवणार, दुसऱ्या टर्म साठी एकदा सोडवणार. समजलं? म्हणजे आता मला सांगा, रेसिप्रोकेटिंग मासेसचं बॅलन्स करायचं आहे म्हणजे मी काय करणार, सेंट्रिफ्युगल फोर्सच बॅलन्स करणार. इथं पण सेंट्रिफ्युगल फोर्सच बॅलन्स करणार. आता सेंट्रिफ्युगल फोर्स साठी फक्त इमॅजिन काय करायचं, हे जे स्लायडरचं मास आहे इथनं उचलायचं, इथं नेऊन ठेवायचं. स्लायडरचं मास इथनं उचलायचं, इथं नेऊन ठेवायचं, ही रोटेटिंग बॉडी तयार झाली. त्या रोटेटिंग बॉडीला बॅलन्स करा, संपलं. म्हणजेच रेसिप्रोकेटिंगचं बॅलन्सिंग म्हणजेच रोटेटिंगचं बॅलन्सिंग कडे येऊन थांबलो. म्हणजे आता याच्या आधीची जी थिअरी आहे ती आहे अशी इथं वापरणार. पण टर्म 1 आहे का 2 आहेत? टर्म 1 आहे का 2 आहे? 2 आहेत. त्यातली ही पहिली टर्म बॅलन्स झाली, पहिली टर्म, तर त्याला म्हणायचं प्रायमरी बॅलन्सिंग. पहिली टर्म बॅलन्स केली तर त्याला म्हणायचं प्रायमरी बॅलन्सिंग. हे दुसरी टर्म बॅलन्स केली तर याला म्हणायचं सेकंडरी बॅलन्सिंग. याला म्हणायचं सेकंडरी बॅलन्सिंग. आता मी थोडस मॉडिफिकेशन करणार आहे, लई त्रास करून घ्यायचं नाही याच्या पुढचं. परत एकदा सांगतो, मी रेसिप्रोकेटिंग अनबॅलन्स फोर्स काढला, त्यात 2 टर्म आल्या, पण फॉर्म्युला सेंट्रिफ्युगल फोर्सचा झाला. म्हणजे पुन्हा मी रोटेटिंग मासेस मध्ये गेलो, रोटेटिंग मासेस मला बॅलन्सिंग करायचं आहे. या पहिल्या टर्मचं केलं की प्रायमरी म्हणायचं, दुसऱ्या टर्मचं केलं की सेकंडरी म्हणायचं. म्हणजे अगोदर जो प्रॉब्लेम मी एक सोडवत होतो त्याच्याऐवजी तोच प्रॉब्लेम मी 2 वेळा सोडवणार. एकदा प्रायमरी बॅलन्सिंग साठी सोडवणार, एकदा सेकंडरी बॅलन्सिंग साठी सोडवणार. सिस्टीम प्रायमरी आणि सेकंडरी बॅलन्स झाली म्हणजे हा तुमचा अनबॅलन्स्ड फोर्स बॅलन्स झाला. हा फोर्स म्हणजे हा फोर्स काय झाला, तुमचा बॅलन्स झाला. म्हणजे हा अनबॅलन्स फोर्स बॅलन्स करण्यासाठी मला रोटेटिंग मासला 2 वेळेला बॅलन्सिंग करावं लागते, एकदा प्रायमरी एकदा सेकंडरी. आता मी जर असं मॉडिफिकेशन करणार आहे, जर लक्ष द्या. माझा एक प्रश्न आहे, हा कॉस थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते? कॉस थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू, कॉस थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते? 1. बरोबर आहे. कॉस 0 1 असतोय, कॉस 90 0 असतोय. त्यामध्ये 1 आणि 0च्या मध्ये खेळत असते. मॅक्सिमम व्हॅल्यू किती असत्या? 1. म्हणजे ज्या वेळेला थिटा मॅक्स असेल त्यावेळेला फॉर्म्युला फक्त काय राहतोय बघा, एम ओमेगा स्क्वेअर आर. म्हणजे फक्त सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करायचा. ओके, म्हणजे बॅलन्स करताना कॉस थिटा घ्यायचंच नाही, मॅक्सिमम किमतीला बॅलन्स करायचं. कॉस थिटा 1 झाला म्हणजे ही टर्म मॅक्सिमम आली, म्हणजे कॉस थिटा सोडायचा, एम ओमेगा स्क्वेअर आर ला बॅलन्स करायचं. एम ओमेगा स्क्वेअर आर ला बॅलन्स केलं म्हणजे तुमचं प्रायमरी बॅलन्सिंग झालं. आता ही टर्म बघा, ही टर्म जरा लक्ष द्या बघा, जरा मॉडिफाय करतो मी, जर असं मॉडिफिकेशन करणार आहे इथं. आता मी जरा मॉडिफिकेशन करण्यासाठी काय करतो बघा, एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन. जरा एक टर्म वाढवणार आहे मी आता. टर्म वाढवताना काय करतो,
इथे लिहितो 2 ओमेगा स्क्वेअर, इथे लिहितो डिवाइड बाय 4. काय केलं बघा मी, ला तसंच ठेवलंय, ओमेगा स्क्वेअर तसाच आहे, आर तसाच आहे, कॉस टू थिटा तसाच आहे, एन तसाच आहे. काय केलं बघा, इथं 4 न डिवाइड केलं आणि इथं 2 स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं. 2 स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं आणि 4 न डिवाइड केलं, म्हणजे 2 स्क्वेअर म्हणजे 4 आणि हा 4 काय होणार रे, कॅन्सल. बरोबर, हा 4 आणि हा 4 काय होणार, कॅन्सल. म्हणजेच मी ही टर्म अशी केली आहे, मी याच्याबद्दल फक्त बोलवले. आता हे जरा मॉडिफाय करतो. यम 2 ओमेगा स्क्वेअर आर कॉस 2 थिटा डिवाइड बाय 4n असं लिहितो. आता कॉस्टची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, कॉस्टची मॅक्सिमम व्हॅल्यू 1. जरा 2 मिनिटं कॉस्टला विसरा. हा जो फॉर्म्युला आहे मी जो तुमच्या समोर जो जनरेट केलाय फॉर्म्युला, त्या फॉर्म्युलाचा जरासा विचार करा. हे बघा, मास स्पीडचा स्क्वेअर, स्पीडचा स्क्वेअर. मग तुम्ही म्हणा 2 ओमेगा म्हणजे काय, स्पीड डबल केली, ती स्पीडच आहे, स्पीड डबल केली त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय ही रेडियस आहे आर डिवाइड बाय 4n, आर डिवाइड बाय 4n. याचं बॅलन्सिंग करायचं म्हणजे हे सेकंडरी बॅलन्सिंग. आता ते कसं हे सांगतो, जरा लक्ष द्या. पहिल्यांदा मी इथे येतो प्रायमरी बॅलन्सिंग. प्रायमरी बॅलन्सिंग करताना मास किती आहे, मास किती आहे रे, मास यम. ठीक आहे, मी एक क्रँक घेतो, क्रँक इथं त्याचं मास लिहितो यम हे त्याचं मास. त्याची स्पीड किती आहे, ओमेगा. त्याची स्पीड किती आहे, ओमेगा. त्याची रेडियस किती आहे बघा, आर. याची रेडियस घेतली मी आर. अँगल किती केलाय बघा, अँगल थिटा. हा अँगल त्याने केलाय थिटा. आता यानं जनरेट केलेला सेंट्रिफ्युगल फोर्स काय असणार बघा इकडे, हा सेंट्रिफ्युगल फोर्स काय असणार, यम ओमेगा स्क्वेअर आर. यम मास, ओमेगा स्क्वेअर स्पीड आणि रेडियस. या क्रँकचं बॅलन्सिंग, या क्रँकचं बॅलन्सिंग म्हणजे काय, प्रायमरी बॅलन्सिंग. बरोबर, ह्या क्रँकचं बॅलन्सिंग म्हणजे प्रायमरी बॅलन्सिंग. बघा यातला टर्म बघा, मास यम, स्पीड ओमेगा, स्पीड ओमेगा, रेडियस आर, अँगल थिटा, अँगल थिटा. म्हणजे याचं बॅलन्सिंग म्हणजे प्रायमरी बॅलन्सिंग. आता हा जो क्रँक आहे तो इथंच आहे बघा, हा बघा आहे काय, हा क्रँक आणि हा क्रँक तोच आहे. हाच क्रँक फक्त मी ड्रॉ केलाय. फक्त काय केलंय, हे जे मास आहे इथं ते मी इथं दाखवलंय. बरोबर, इथं आलं. म्हणजे रेसिप्रोकेटिंग बॅलन्सिंग मध्ये स्लायडरचं मास ते कुठे घ्यायचं, क्रँकच्या एंडला घ्यायचं आणि याचं बॅलन्सिंग करायचं. ह्याचं बॅलन्सिंग म्हणजे ही पहिली टर्म बॅलन्स झाली म्हणजे प्रायमरी बॅलन्सिंग झाली. मग पहिली टर्म बॅलन्स झाली याचा अर्थ प्रायमरी. आता जरा लक्ष द्या, हे जे पुढचं केलंय की नाही हे तर ड्रॉ करणार आहे मी. 1 मिनिट फक्त बघा. हे मी समजून सांगतो फक्त, आता फक्त नुसतं बघून घ्या. बघा मी तर एक मास घेतलंय, एक मास. याचं सेंट्रिफ्युगल फोर्स काय असणार सांगा, 2 मिनिटं नंतर मी परत येतो इकडे मागं. एक मास घेतलं मी यम, याची स्पीड घेतली 2 ओमेगा, स्पीड किती आहे 2 ओमेगा. याची रेडियस घेतला मी आर डिवाइड बाय 4n आणि अँगल घेतला 2 थिटा. ठीक आहे, तर याचा सेंट्रिफ्युगल फोर्स काय असणार सांगा. याचा सेंट्रिफ्युगल फोर्स मास इंटू स्पीडचा स्क्वेअर, स्पीड म्हणजे 2 ओमेगाचा स्क्वेअर इंटू त्याची रेडियस, रेडियस काय आर डिवाइड बाय 4n. म्हणजे हा याचा सेंट्रिफ्युगल फोर्स झाला. इथं तर मागे या बघा, तोच आहे का सेंट्रिफ्युगल फोर्स, मास 2 ओमेगा म्हणजे स्पीडचा स्क्वेअर इंटू त्याची रेडियस आर डिवाइड बाय 4n. म्हणजेच ही टर्म जर बॅलन्स करायची असेल तर मला इथे एक अंदाजे इमॅजिनरी क्रँक आणावा लागतोय. हा ओरिजिनल क्रँक आहे, तो इथं आहे ओरिजिनल. हा इमॅजिनरी क्रँक तयार झाला. त्या इमॅजिनरी क्रँकचं मास यम आहे, त्याची रेडियस आर डिवाइड बाय 4n आहे आणि त्याची स्पीड 2 ओमेगा आहे, त्याचा अँगल 2 थिटा आहे. या इमॅजिनरी क्रँकचं बॅलन्सिंग म्हणजे सेकंडरी बॅलन्सिंग. ठीक आहे, मग प्रायमरी बॅलन्सिंग म्हणजे काय आहे, त्या ओरिजिनल क्रँकचं बॅलन्सिंग म्हणजे प्रायमरी. ह्या दुसऱ्या टर्मचं बॅलन्सिंग म्हणजे सेकंडरी बॅलन्सिंग म्हणजे काय, एक इमॅजिनरी क्रँक आणायचा, इमॅजिनरी क्रँक, त्याचं मास यम, त्याची स्पीड 2 ओमेगा, त्याची रेडियस आर डिवाइड बाय 4n, त्याचा अँगल 2 थिटा. हे इमॅजिनरी तयार झालं, हा ओरिजिनल आहे.
हा इमॅजिनरी तयार झाला, याचं बॅलन्सिंग करायचं म्हणजे हा त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स होतो. आणि हे बॅलन्सिंग झालं म्हणजे तुमची सिस्टीम बॅलन्स झाली. त्यामुळे इथनं पुढे एक लक्षात ठेवायचं, रेसिप्रोकेटिंग बॅलन्सिंग म्हणजे रोटेटिंगच बॅलन्सिंग आहे, पण या रोटेटिंग बॅलन्स मध्ये ज्या दोन टर्म तयार होतात त्यातलं पहिली टर्म म्हणजे प्रायमरी, दुसरी टर्म म्हणजे सेकंडरी. दोन्ही बॅलन्स झाल्या म्हणजे सिस्टीम बॅलन्स झाली. मग त्यातली पहिली टर्मचं बॅलन्सिंगला प्रायमरी जे म्हटले ते म्हणजे ऍक्च्युअल क्रँक आहे, ज्याचं मास एम आहे, स्पीड ओमेगा आहे, ज्याची रेडियस आर आहे, अँगल थिटा आहे. तो म्हणजे हा ऍक्च्युअल क्रँक. ठीक आहे, म्हणजे मी मुद्दामून लिहून ठेवतो ऍक्च्युअल क्रँक. ओके, त्यानंतर ही जी दुसरी टर्म तयार झाली, दुसरी टर्म त्यात मी मॉडिफिकेशन काय केलं, इथं 2 न मल्टिप्लाय केलं, इथं 4 न डिवाइड केलं. 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 होतोय बघा. मग एम ओमेगा स्क्वेअर आर म्हणजे ही दुसरी टर्म बॅलन्स करण्यासाठी मास एम आहे, स्पीड 2 ओमेगा आहे, रेडियस आर डिवाइड बाय 4 एन आहे आणि अँगल 2 थिटा. हा इमॅजिनरी क्रँक तयार होतो. या इमॅजिनरी क्रँकचं बॅलन्सिंग, या इमॅजिनरी क्रँकचं बॅलन्सिंग म्हणजे तुमचं सेकंडरी बॅलन्स. आता तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मी आता थांबणार आहे टॉमसाठी, कारण की हे पुढे मी गेलो तर पूर्ण कळायचं बंद होते, म्हणून मी थांबणार आहे. उद्या तुम्हाला प्रॉब्लेम चालू करणार उद्या लगेच, त्यावेळेला तुम्ही म्हणणार अरे हे तर मागचाच प्रॉब्लेम सोडवाले मी, फक्त 2 वेळा सोडवा लागलो. ठीक आहे, बघा रेसिप्रोकेटिंग बॅलन्सिंगचं, रेसिप्रोकेटिंग मासचं बॅलन्सिंग म्हणजे जो अनबॅलन्स फोर्स आहे त्याचं बॅलन्सिंग. त्याच्यामध्ये दोन टर्म आहेत, त्यातली पहिली टर्म म्हणजे प्रायमरी, दुसरी म्हणजे सेकंडरी. प्रायमरी म्हणजे ऍक्च्युअल क्रँक, सेकंडरी टर्म म्हणजे इमॅजिनरी क्रँक. ठीक आहे, तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, प्रायमरी बॅलन्सिंग म्हणजे ऍक्च्युअल क्रँकचं बॅलन्सिंग आणि सेकंडरी बॅलन्सिंग म्हणजे इमॅजिनरी क्रँकचं बॅलन्सिंग. आता इमॅजिनरी क्रँक जो तयार होणार आहे त्याचं मास किती असणार, एम, स्पीड 2 ओमेगा, त्याची रेडियस आर डिवाइड बाय 4 एन आणि अँगल किती 2 थिटा. ह्या टर्मचं बॅलन्सिंग म्हणजे सेकंडरी बॅलन्स. ठीक आहे, मी इथं थांबणार आहे टॉमसाठी. याच्या पुढे जर गेलो तर मग पूर्ण कळायचं बंद होते. उद्या मी डायरेक्ट प्रॉब्लेम चालू करणार उद्या. ठीक आहे, आता जर तुम्हाला ह्यात काय डाऊट असेल तर विचारा. ही फक्त थिअरी होती, या थिअरीवरती आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाहीये, पण कधी कधी म्हणतात एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय प्रायमरी बॅलन्सिंग अँड सेकंडरी बॅलन्सिंग. त्यामुळे ही फिगर काढून आणि हा फॉर्म्युला लिहून देऊन फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायला लागते. प्रायमरी म्हणजे ऍक्च्युअल क्रँकचं बॅलन्सिंग आणि सेकंडरी म्हणजे इमॅजिनरी क्रँकचं बॅलन्सिंग. ओके, आणि हे रेसिप्रोकेटिंग बॅलन्सिंग. म्हणजे मी पुन्हा पोहोचलोय कुठं, पूर्वीच्या जागी जाऊन, कुठं रोटेटिंग मध्ये. फक्त 2 वेळा सोडवणार, एका ऍक्च्युअल क्रँकला सोडवणार, एकदा इमॅजिनरी क्रँकला सोडवणार. आता तुम्हाला यात जर काही डाऊट असेल तर विचारा.